चरण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज नवरात्रीतील 7वा दिवस आहे बघा, 7वी माळ आहे, ज्याला आपण सप्तमी असं म्हणतो। खरं तर नवरात्रीतील 9ही दिवस आपल्याला देवीच्या वेगवेगळ्या रूपाचं पूजन करायचं असतं आणि आजच्या दिवशी आपल्याला माता कालरात्रीची पूजा करायची आहे। आज आपल्याला माता कालरात्रीची सेवा करायची आहे। बघा, आज गुळाचा नैवेद्य आहे आणि आजचा रंग जो आहे हा रंग ग्रे कलर आहे, ज्याला आपण राखाडी कलर असं म्हणतो। खरं तर नवरात्रीतील 9ही दिवस आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तिला आकर्षित करण्यासाठी असंख्य उपाय आणि सेवा करत असतो। मात्र नवरात्रीतील पंचमी असेल, सप्तमी असेल, अष्टमी किंवा नवमी हे जे 4 दिवस असतात हे विशेष महत्त्वाचे समजले जातात। या 4 दिवसांमध्ये माता लक्ष्मीचा जो प्रभाव असतो तो जास्त प्रमाणात असतो आणि आज सप्तमी आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, आज तुम्ही जी ही सेवा केली असेल, करत असाल, त्याचं फळ तुम्हाला खूप जास्त पटीने मिळणार आहे। जरी तुम्हाला जाणवलं नाही जाणवलं तरी लक्षात ठेवा, आज तुम्ही केलेली सेवा ही माता लक्ष्मीने नक्कीच स्वीकारली असेल। कारण सप्तमी, अष्टमी, नवमी हे 3 दिवस असतात ना, हे 3 दिवस असदृश्य रूपाने का होईना मात्र माता लक्ष्मी आपली सगळी सेवा बघत असते आणि आपल्याला आशीर्वाद देत असते। असंख्य लोकांनी अनुभव शेअर केलेले आहेत, माझेही भरपूर अनुभव मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत। नवरात्रीतील हे 3 दिवस खूप जास्त महत्त्वाचे असतात। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज रात्री करावायचा एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। हा उपाय खास करून तुम्ही कुठल्याही इच्छा पूर्ण होण्यासाठी करू शकतात। कुठलीही इच्छा तुमची जी अनेक वर्षांपासून अडलेली असेल, नोकरी संदर्भात असेल, लग्ना संदर्भात असेल, व्यवसाय निमित्त असेल, तुमच्या मुलाबाळांसाठी कुठली एखादी इच्छा असेल, कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुम्हाला काही कालावधी लागत असेल, काही अडथळे येत असतील किंवा ती इच्छा पूर्ण होण्यास काही विलंब होत असेल, तर त्या इच्छासाठी, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा एक उपाय करू शकतात। म्हणजे तुम्हाला इच्छापूर्तीचा एक दिवा लावायचा आहे, जो तुम्हाला रात्री 12 वाजता लावायचा आहे। ठीक आहे, उपाय नीट व्यवस्थित ऐका आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आज रात्री 12 वाजता हा उपाय करा। उपाय काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, आज रात्री 12 वाजता तुम्हाला हा इच्छापूर्तीचा एक दिवा लावायचा आहे। आता काय करायचं आहे, जेवण वगैरे झालं, सर्व काही झालं की त्यानंतर ताई 11ला का 10ला करू का, नाही, याचा टायमिंग जो आहे तो 12चाच टायमिंग आहे। तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की सप्तमीच्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी माता लक्ष्मीचा रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्रीचा जो टायमिंग असतो यावेळेस आपल्या घरामध्ये असदृश्य रूपाने तिचा वावर होत असतो। तिची भ्रमंतीची वेळ जी आहे ती रात्री 12ची असते। या 12च्या वेळेत तुम्ही कुठलीही सेवा करत असाल आणि जर तुम्ही कुठली इच्छा व्यक्त करत असाल तर तुमच्या प्रत्येक इच्छेला माता लक्ष्मी तथास्तु म्हणत जाते। रात्र सेवा ही खूप महत्त्वाची असते। बघा, जे लोक ही रात्री करतात त्यांना अनुभव असतीलच, कारण रात्री तुम्ही कुठलीही गोष्ट मागाल किंवा कुठल्याही प्रकारची जर सेवा कराल तर ती सेवा किंवा ती जी इच्छा असेल ती इच्छा त्वरित पूर्ण होते। कारण दिवसभर असंख्य लोक सेवा, प्रार्थना, पूजा करत असतात, त्यावेळेस एक दैवी शक्तीचा जो वावर असतो किंवा दैवी शक्ती जी आपल्या आजूबाजूला असते ती त्या एका ठराविक प्रमाणात असते। मात्र रात्रीच्या वेळेत कुणीही जास्त सेवा करत नसतं, त्यामुळे तेव्हा म्हणजे रात्रीच्या वेळेस जी दैवी शक्ती असते, ईश्वरीय शक्ती जी असते, ब्रह्मांडातील जी शक्ती असते, ती ऊर्जा जी आहे ती दुपटीने आपल्या अवतीभोवती असते आणि त्यामुळे आपण केलेली जी काही सेवा असते, ही सेवा किंवा जी काही पूजा असते ही त्वरित ब्रह्मांडांपर्यंत पोहोचली जाते आणि त्यामुळे आपली जी इच्छा असेल ती इच्छाही आपली त्वरित पूर्ण होते। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, रात्री 12 वाजता तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे। ठीक आहे, मातीची पंटी असेल ती घ्या, तुमच्याकडे जो स्टीलचा, पितळेचा जो असेल तो घ्या, कणकेचा बनवला तरीही चालेल, चांदीचा असेल तर तो घ्या। एक दिवा घ्यायचा आहे। सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुमचा मेन जो दरवाजा आहे, घराचा जो मेन दरवाजा आहे तो बंद करायचा आहे। रात्री तसाही दरवाजा बंदच असतो। ठीक आहे, दरवाजा बंद करायचा आहे। दरवाजा बंद करून तुमच्या उंबरठ्याच्या आतल्या बाजूने, ठीक आहे, उंबरठ्याच्या आतल्या बाजूने, आता समजा हा माझा दरवाजा आहे, दरवाजाची ही आतली बाजू आहे आणि ही बाहेरची बाजू आहे, ही बाहेरची बाजू, हा दरवाजा आहे आणि ही आतली बाजू। आतल्या बाजूने जिथे तुमचा हा मेन उंबरठा आहे, ठीक आहे, मेन बाजूने हा जो उंबरठा आहे, या उंबरठ्याच्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। उंबरठ्याला टच करून ठेवला तरीही चालेल, उंबरठ्याच्या समोर किंवा उंबरठ्याला टच करून तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। यावरती तुम्हाला एक कपडा ठेवायचा आहे, पिवळ्या रंगाचे एक वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे।
त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे कुंकू मिक्स करून तुम्हाला या कुंकुवामध्ये उजवा हात बुडवायचा आहे. त्या कापडावरती तुम्हाला तुमचा हा कुंकुवाने भरलेला म्हणजे कुंकुवाने माखलेला हा जो हात आहे हा असा लावायचा. आता हा समजा कापड आहे, या कापड हा पिवळ्या रंगाचा वस्त्र आहे, कापड आहे, त्याच्यावरती हा हात असा तुम्हाला बरोबर मध्यभागी असं स्ट्रेट तुम्हाला असा लावायचा आहे. हा लावल्यानंतर तुमच्या कुंकवाची हाताची जी पूर्ण बोट आहेत ती याच्यावरती उमटले जातील. त्यानंतर याच्यावरती थोडेसे तांदूळ, थोडीशी अक्षरं ठेवायची आहेत आणि यावरती तुम्ही जो दिवा घेतलेला आहे तो दिवा तुम्हाला या तुम्ही लावलेल्या हातावरती ठेवून द्यायचा आहे. ठीक आहे, दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात अशी एक वात लावायची आहे. यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे, नसेल तर थोडंसं तेल टाकायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकवाची 5 बोटं लावायची आहेत आणि जो दिवा तुम्ही ठेवलेला आहे तुम्ही कुंकवाने लावलेल्या हातावरती जो दिवा तुम्ही ठेवलेला आहे त्याच्या गोल तुम्हाला चिमटीने कुंकू सोडायचं आहे. चिमटीने कुंकू सोडायचं आहे. या 2 चिमटीने, हा अंगठा आणि हे करंगलीच्या शेजारचं बोट. ठीक आहे, या 2 चिमटीने तुम्हाला याच्या भोवती, या दिव्याच्या भोवती कुंकू सोडायचं आहे. कुंकू सोडत असताना जो मंत्र सांगते तो मंत्र बोलायचा आहे. बघा, कुंकू सोडत असताना तुम्हाला म्हणायचं आहे, या देवी सर्व भूतेषु कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. बघा, या देवी सर्व भूतेषु कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा देखील तुम्हाला व्यक्त करायची आहे. या दिव्यामध्ये 2 फुलवाले अख्खे लवंग ठेवायचे आहेत आणि 21 रुपये तुम्हाला या दिव्याच्या समोर ठेवून द्यायचे. ठीक आहे, 21 रुपये. 21 रुपये ठेवत असताना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करून तुमच्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे. तुमचं नाव घ्यायचं आहे, गोत्र घ्यायचं आहे. आता समजा मी पल्लवी, तुम्हाला गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणा. मी पल्लवी काश्यप गोत्राची, मी एक आई मी म्हणजे आता तुमची जी कुलदेवी असेल तिला सांगायचं आहे. आता कोणाची अंबाबाई असेल, कोणाची तुळजाभवानी असेल. आता आमची तुळजाभवानी आहे तर मी म्हणते की आई तुळजाभवानी माते, मी तुझी एक सेवेकरी आहे आणि आज मी तुझी ही सेवा करत आहे. माझी ही इच्छा आहे आणि या इच्छेसाठी मी हा दिवा लावलेला आहे. माझी ही इच्छा पूर्ण करा. येत्या 24 तासांच्या आत माझी ही इच्छा पूर्ण व्हावी ही माझी तुला विनंती आहे. तुझे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. घरातील प्रत्येकाला सुख समाधान दे. तुम्हाला मनोमन तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करून तिला अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुक्त आणि 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. बस इतकंच करायचं आहे. दिवा जो आहे तो तिथे तसाच ठेवायचा आहे. रात्रभर पेटता दिवा राहील याची काळजी घ्यायची आहे. सकाळी 4:30-5 वाजता तुम्हाला उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. त्यानंतर हा जो दिवा ज्यावरती तुमचा हात लागलेला असेल, हा म्हणजे हात लागलेला असेल जो कापड आहे तो कापड फक्त तिथे ठेवायचा आहे. दिवा तुम्हाला तिथून उचलायचा आहे. दिवा उचलून म्हणजे विझला असेल तरी चालेल, पेटता असेल तर देवघराच्या समोर ठेवा, विझला असेल तर कुठेही ठेवा. हात जिथे लावलेला होता ते कापड तुम्हाला उचलायचं आहे, त्याची घडी करायची आहे आणि तुम्ही तुमच्या कपाटामध्ये, तिजोरीमध्ये ठेवू शकतात, कपाटामध्ये ठेवला तरीही चालेल. बघा, हा उपाय केल्यानंतर तुमची येत्या 24 तासांच्या आत कितीही कठीण इच्छा असेल ती पूर्ण होण्याचे 100% चान्सेस असतील. ठीक आहे, पण इच्छा अशी व्यक्त करा जी त्वरित पूर्ण होईल. नाहीतर तुम्ही सांगाल की मला 10 लाखाची गाडी पाहिजे तर ती एका दिवसात नाही येणार. त्यामुळे अशी इच्छा व्यक्त करा जी 24 तासांच्या आत, 8 दिवसांच्या आत पूर्ण होईल. बघा, मनापासून विश्वासाने जर हा उपाय केलात तर तुम्हाला माता लक्ष्मीची रात्रीतच प्रचिती येईल. कुठेतरी तुम्हाला लक्ष्मीचा दृष्टांत घडेल. फक्त हट्ट धरा की आई लक्ष्मी माते, मला आज तुझी प्रचिती पाहिजे, मला दर्शन दे, मला दृष्टांत दे. मी तुम्हाला सांगते सकाळपर्यंत किंवा 24 तासांच्या आत असंख्य लोकांना दृष्टांत भेटतील. हा जो उपाय आहे ना, हा मनोभावे करा, विश्वास ठेवून करा आणि तिची प्रार्थना करा, तिने दर्शन द्यावं हा हट्ट धरा. तुम्हाला नक्की सांगते मी, कुठेतरी दृष्टांत घडेल. माझा स्वतःचा अनुभव आहे. मी स्वतः हा उपाय केलेला आहे आणि मला खरंच माता लक्ष्मीचं खूप मोठं म्हणजे सुंदर तो अनुभव आहे. मी आत्ता काही दिवसांपूर्वी, मला वाटते 2 दिवसांपूर्वी तुमच्यासोबत शेअरही केलेला आहे माझा तो अनुभव. 2 दिवसांपूर्वी खरं तर मी हा उपाय केला होता आणि पंचमीच्या दिवशी केला होता. आज सप्तमी आहे त्यामुळे तुम्ही आज केला तरीही चालेल. सप्तमी, अष्टमी,
किंवा नवमी या तिघांपैकी कधीही केला तरी चालेल. रिझल्ट जो आहे तो रिझल्ट मिळणारच. फक्त पुन्हा एकदा सांगते, मनापासून करा. आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.